आज आपण पडेगाव रोड पासून ते महानगरपालिकेची जी हद्द आहे शरणापूर फाटा त्यापर्यंत अतिक्रमण निष्कासित करणार आहोत आणि या आमच्या अंदाजानुसार त्या ठिकाणी 900 ते 1000 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहेत. त्यापैकी आतापर्यंत आपण 125च्या घरामध्ये अतिक्रमण आतापर्यंत निष्कासित केलेली आहेत. पुढं आमच्या 5 टीम आम्ही केलेल्या आहेत. त्या 5 टीममध्ये 400 कर्मचारी महानगरपालिकेचे आणि 200 कर्मचारी पोलीस डिपार्टमेंटचे असे 600 कर्मचारी आणि 25 JCB 5 पोकलेन आणि बाकी जो आमचा फौज फाटा आहे तो घेऊन आम्ही आज ही कारवाई पूर्ण करणार आहोत. टॉवर्स जर उभा केले असतील तर आम्ही त्याच्या प्राधान्याने चौकशी पाहू की त्यांनी त्याची परवानगी महानगरपालिकेकडून घेतली आहे का. जर त्यांनी महानगरपालिकेकडून सकृत दर्शनी जर परवानगी घेतली नसेल तर ती बिल्डिंग पण अनधिकृत आहे आणि ते टॉवर जे उपस्थित केलेलं आहे ते पण अनधिकृत आहे. आपण माझ्या मागच्या बाजूला बघत असाल तर ती पूर्ण बिल्डिंग खिळखिळी झालेली आहे. अशा वेळेला ते टॉवर हे धोकादायक ठरू शकतं, कोणाची जीविताला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही जागेवर निर्णय घेतलेला आहे की जी धोकादायक इमारत झालेली आहे ती तात्काळ पाडून ते टॉवर सुद्धा निष्कासित करायचं. कारवाई कशा पद्धतीची राहणार आणि किती दिवस चालणार ही कारवाई? आम्ही तर आज पूर्णपणे संपवण्याच्याच मानसिकतेमध्ये आहोत, परंतु इथलं मोठे स्ट्रक्चर्स पाहता या कारवाईला किमान 2 दिवस तरी लागतील अशी आमची शक्यता आहे. किती मनुष्यबळ किती वाहन कशा पद्धतीने? मी सांगितल्याप्रमाणे एकूण 400 महानगरपालिकेचं मनुष्यबळ या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आहेत. 200 हे पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत. 25 JCB आहेत. 5 पोकलेन आहेत. कोंडवाडा वाहन, अग्निशमन बंब, रुग्णवाहिका हे असा मोठा फौजफाटा आम्ही या कारवाईसाठी आज नियुक्त केलेला आहे. कारवाईसाठी काही विरोध होत आहे? कारवाईसाठी लोकांची मानसिकता तयार झालेली आहे असं आम्हाला फील्डवरती जाणवत आहे. मात्र जे लोकांनी अर्धवट बांधकामं तोडून ठेवलेली आहेत ते अर्धवट बांधकामं थोडीशी धोकादायक स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे ती पूर्णपणे धाराशाही करणं हे आज आमचं महत्त्वाचं टार्गेट आहे. काय आव्हान? आव्हान एवढंच आहे की आजच्या दिवशी जो पडेगाव टू मिटमिटा भाग आणि पुढे शरणापूर फाट्यापर्यंतची महानगरपालिकेची हद्द आहे स्वतःहूनच लोकांनी ते काढून घ्यावं आणि जी महानगरपालिकेला मान्य उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत तोपर्यंत रहिवासी जो भाग आहे त्या रहिवासी भागातल्या लोकांनी 15 ऑगस्टपर्यंत स्वतः ते शपथपत्र दाखल करून ते रहिवासी भागातून आपलं स्वतःचं इतरत्र हे करावं याची ही आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. याच्यानंतर आम्ही जळगाव रोडला आम्ही प्राधान्य क्रमावर ठेवलेला आहे. सिडको बस स्टँड पासून ते हर्सुल टी पॉईंट पर्यंत आणि हर्सुल टी पॉईंट पासून दिल्ली गेट पर्यंत आमचं काढण्याचं आता नियोजन आहे आणि ही कारवाई संपल्याबरोबर त्या ठिकाणी मार्किंग झालेली आहे ऑलरेडी. त्या ठिकाणी कारवाईसाठी आमचं पथक रवाना होईल.